आज सोशल मीडियावरती फक्त फ्रीलान्सिंग बद्दल बोललं जातंय. पाहो तिथं फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग, युट्यूब उघडलं फ्रीलान्सिंग, इंस्टाग्राम उघडलं फ्रीलान्सिंग बद्दल सांगतात. पण आज मी तुम्हाला फ्रीलान्सिंगची दुसरी बाजू सांगणार आहे. चांगल्या गोष्टी सगळे सांगतात, पण त्यांच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. फ्रीलान्सरच्या काय ज्या गोष्टी असतील त्या सर्व क्लिअर करतो या व्हिडिओमध्ये. आता जर तुम्ही व्हिडिओज बघितलेत युट्यूबवरती फ्रीलान्सिंगचे, तिथे सांगितलं जातं स्वतःचा बॉस बना, घर बसल्या लाखो रुपये कमवा, 9 ते 5 जॉब करू नका. अशा गोष्टी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील किंवा त्या ऐकल्या असतील. पण फार कमी लोक जे आहेत तर ते रियालिटीवरती बोलतायत, म्हणजे बोलतच नाहीये. पहिलाच हा व्हिडिओ आहे जो रियालिटीवरती बनणार आहे. जर तुम्हीही फ्रीलान्सिंग करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट ज्या आहेत, जे प्रॅक्टिकल विषयावरती, या संपूर्ण गोष्टी क्लिअर करतो या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिली गोष्ट, इन्कमची स्टेबिलिटी खूप कमी असते. म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला फिक्स सॅलरी मिळते, महिन्याला पैसे मिळतात, मग ते 5,000 असू द्या 10,000 असू द्या, त्याची गॅरंटी असते. पण फ्रीलान्सिंगमध्ये असं नसतं. तुम्ही महिन्याला 5,000 कमवाल 10,000 कमवाल हे फिक्स नाहीये. कधी कधी असं होतं की कामच नसतं, महिनाभर खालीच बसावं लागतं. असं माझ्या लाईफमध्ये झालंय, म्हणून मी आता जॉब करतो. आणि मी फुल टाइम जॉबच करतो. एक गोष्ट आहे जी फ्रीलान्सरला सगळ्यात आधी समजून घ्यायची, की तुम्ही काय करता, की मी महिन्याला जर लाखो रुपये कमवत असेल एक प्रो फ्रीलान्सर, तर त्याच्याकडे बघून डायरेक्ट सुरुवातीला फ्रीलान्सिंगमध्ये उतरता. असं करू नका, कारण की इथे स्टेबिलिटी नाहीये. पैसे किती येतील याची माहितीच नाहीये ना. सुरुवात करताना जॉब पासून करा. जर तुम्हाला वाटत असेल साईड बाय साईड फ्रीलान्सिंग करायची, फ्रीलान्सिंग करा. मी करत नाही, पण तुम्ही करू शकता. पण सुरुवातीला जर तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये जर उतरलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की याच्यामध्ये पैसे मिळतीलच याची श्युरिटी कोणीच देत नाही. हे कुठल्याच फ्रीलान्सिंगना आतापर्यंत सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करता तेव्हा तुम्ही फक्त फ्रीलान्सर नसता, तर तुम्ही मार्केटिंग मॅनेजर असता, सेल्स पर्सन असता, क्लायंट मॅनेजर असता, प्रोजेक्ट मॅनेजर असता, आणि तुम्हीच अकाउंटंटही असता. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला एकट्याला कराव्या लागतात. क्लायंट शोधणं, त्यांचा फॉलोअप घेणं, त्यांना काम करून देणं, काम स्वतः करणं, आणि त्यांनी चेंजेस सांगितलेले तेही पूर्ण करून देणं, या सर्व गोष्टी तुम्हाला एकट्याला करायच्या. हे सर्वात पहिले सेट करून ठेवा. तिसरी गोष्ट, सुरुवातीलाच पैसे कमी घेणं. अनेक लोक स्वतःचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी फ्रीलान्सिंगमध्ये फ्रीमध्ये प्रोजेक्ट करतात किंवा कमी पैसे घेतात. तर सुरुवातीला तुम्ही 5 ते 10,000 रुपये महिना कमवू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही काय करताय, एक पोटेन्शियल स्वतःचं क्रिएट करताय, एक स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करताय. क्लायंट तुमच्या कामाचे पैसे देत नाहीये, तुमच्यामधल्या पोटेन्शियलचे पैसे देतोय सुरुवातीलाच. तर आता तुम्हाला फ्रीलान्सिंगमध्ये हाय पेइंग क्लायंट शोधायचे, तर ते तुम्ही कसे शोधू शकता आणि त्याच्या काही स्टेप आहेत, पर्सनल आहेत. म्हणजे ह्या काही तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल की सुरुवातीलाच लाखो रुपये कमवता येतील किंवा सुरुवातीलाच हजारो रुपये कमवता येतील. तसं अजिबात नाहीये. सुरुवात करताना तुम्हाला कमी पैशामधूनच करावे लागणार आहे. तर आता फ्रीलान्सिंगला इझी मनी म्हणून बघू नका. फ्रीलान्सिंग हा एक बिझनेस आहे. त्यासाठी स्वतःचा आधी पोर्टफोलिओ बनवा. इंस्टाग्राम, लिंक्डइन, बिहान्स यासारख्या प्लॅटफॉर्मवरती तुमचा पोर्टफोलिओ शो करा. जितका मजबूत तुमचा पोर्टफोलिओ होईल तितक्या जास्त अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तेवढं जास्त काम तुम्हाला मिळणार आहे, तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळणार आहेत. दुसरी गोष्ट काय करा, प्रत्येक गोष्ट ट्रॅक करा. प्रत्येक क्लायंट, प्रत्येक पेमेंट, प्रत्येक एक्सपेन्स, प्रत्येक प्रोजेक्ट याची एक एक्सेल शीट बनवा आणि तिथे तुमचा बिझनेस जो आहे तो व्यवस्थित मॅनेज करा. तिसरा रूल काय, डिसिप्लिन इज सुपर पॉवर. तुमच्या स्वतःचे वर्किंग आवर्स ठरवा. फ्रीलान्सिंगमध्ये कधी उठलं, कधी झोपलं, कधी काम केलं असं अजिबात नका करू. असं केलं की तुम्हाला फ्युचरमध्ये किंवा सुरुवातीलाच प्रॉब्लेम येऊ शकतो. लेट मुवमेंटला काम करण्याचं टाळा. काय होतं की फ्रीलान्सिंगमध्ये काय होतं की आपण बाहेर जात असतो, आपण प्लॅन करतो 2 तासात वापस येऊ, पण येतो 4 तासात. मग क्लायंटला काय सांगतो आपण, की मी 5 तासात तुमचं काम देतो, 4 तास तर ऑलरेडी तिथेच गेलेत, 1 तास राहिलाय, 1 तासामध्ये काहीच काम होत नाही. ते तसं काम करूच नका. त्याला डायरेक्टली सांगा की तुम्ही 10 तास लागणार आहेत बाबा, मला 4 तास काम आहे, मी नाही करू शकत. जेवढं तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये स्पष्ट बोलाल तेवढे तुमचे डाऊट जे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते क्लिअर होतील. स्पष्ट बोलून टाका आणि क्लायंटला रेग्युलर अपडेट द्या की आत्ता मी हे करतोय, नंतर ते करणार आहे, 1 तासाने ते करणार आहे. छोटे छोटे अपडेट द्या आणि ते डिसिप्लिन तुम्हाला फॉलो करायचं. याच्यामुळे काय होतं की क्लायंटचा जो आहे तर तो ट्रस्ट तुमच्यावरती वाढतो, आणि एकदा जर क्लायंटचा ट्रस्ट वाढला तर तो मल्टिपल प्रोजेक्ट तुम्हाला देतो. दॅन सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कधीही एका क्लायंटवरती अवलंबून राहू नका. मी असं का म्हणतोय की जर समजा तुम्ही एका क्लायंटवरती जर अवलंबून असाल, जर उद्या तो गेला तर तुम्ही काय करणार आहात, कारण की तुम्ही तर फ्रीलान्सिंग करताय. फ्रीलान्सिंगमध्ये हा एक सर्वात मोठा चॅलेंज येतो की कुठल्याच क्लायंटवरती डिपेंड राहून चालत नाही. तुम्हाला रोज नवीन क्लायंट शोधावे लागतात, महिन्याला नवीन क्लायंट शोधावे लागतात. ते शोधायचे तुम्हाला.
कारण काय होतं की आपण जर एका क्लायंटवरती जर अवलंबून राहिलो, फायनान्शियल प्लॅनिंग सगळं विस्कटून जातं, टाइम, स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टी दिमागात येतातच. सो त्याच्यामुळे तुम्ही एका क्लायंटवरती डिपेंड राहू नका. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो फ्रीलान्सिंगमध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो तो पेमेंटचा. आता मी रिसेंटली इंस्टाग्रामवरती पोस्ट बघत होतो की काही जण काय करतात, काम करून घेतात आणि पैसेच देत नाहीयेत. सो मग त्यांनी ते पोस्टर बनवलंय, त्याचा फोटो टाकलाय आणि अविघरी आहे म्हणून लावून दिलंय. मी रिसेंटली 4-5 पोस्ट पाहिल्या. सो तो जो प्रॉब्लेम आहे तो फ्रीलान्सिंगमध्ये सगळ्यात जास्त आहे मित्रांनो. फ्रीलान्सिंग हे याच्यामुळेच इंडियामध्ये जास्त प्रमाणात करूशी वाटत नाही. इंडियन क्लायंट जे असतात तर ते फार चीप असतात. फॉरेन क्लायंट जे असतात तर ते मजबूत पैसे देतात, कामही कमी असतं. पण इंडियामध्ये काय होतं की फ्रॉड लोक खूप आहेत. तुमच्याकडनं काम करून घेतात, तुमचे वेळेचे पैसे देत नाहीत, तुमच्या कामाचे पैसे देत नाहीत, तुमच्या स्किल्सचे पैसे देत नाहीत. सो या केसमध्ये तुम्ही काय करा की सुरुवातीला कमीत कमी 30% तरी पेमेंट ॲडव्हान्स घ्या जर तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये उतरत असाल. आणि जर तुम्ही हे करू शकत असाल तरच फ्रीलान्सिंगमध्ये उतरा. अदरवाईज काय होतं की आपण लाखो करोडो रुपये कमवायचे फ्रीलान्सिंगचे बघतो व्हिडिओज, आणि आपल्याला ॲक्च्युअल 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर काम केल्यानंतर कळतं की हे पैसेच नाही देत. मग काय करायचं? याच्यासाठी सुरुवातीला मेलवरती कम्युनिकेशन ठेवा, तुमच्या पॉलिसीज बनवा, त्याचं साईन घ्या, सगळ्या गोष्टी ऑन मेल करा आणि त्याच्याकडनं सुरुवातीला 30% तरी ॲडव्हान्स पेमेंट घ्या. बाकीचं मग नंतर घेऊ शकता काम पूर्ण झाल्यानंतर. देन सर्वात एक महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की बऱ्याच व्हिडिओजमध्ये असं बोललं जातं की फ्रीलान्सिंगमध्ये फ्रीडम मिळतो पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. एक्झाम्पल देतो, जर मी जॉब करतोय तर मी 10 ते 6 जॉब करतोय, माझ्यावरती फक्त 10 ते 6 पर्यंत जबाबदारी आहे, 6चे नंतर अजिबात नाही आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर तुम्हाला 24 आवर्स क्लायंटला सर्व्हिस द्यावी लागते. म्हणजे क्लायंटने कधीही मेसेज पाठवला की तुम्हाला मेल रिप्लाय करावा लागतो किंवा व्हॉट्सअपवरती व्हॉटएव्हर. पण एका जॉब पर्सनला ते हेडॅक नसतं, ते सेल्स करणारे किंवा मॅनेजर वगैरे करत असतात. सो जर तुम्ही सुरुवातीलाच जर फ्रीलान्सिंग करत असाल आणि तुम्ही फ्रीडम मिळेल याच्यासाठी जर करत असाल तर फ्रीलान्सिंग आत्ताच बंद करून टाका किंवा फ्रीलान्सिंग करूच नका. फ्रीलान्सिंगमध्ये फ्रीडम हा कधीच नसतो. मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलंय, बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये ऐकलंय की मी इथनं काम करतोय, मी कधी गोव्याला जातोय, कधी बीचवरनं काम करतोय किंवा कधी कुठनंही काम करतोय. असं फ्रीलान्सिंगमध्ये होत नाही. तुम्ही जर ते करत असाल तर तुम्हाला एक रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यासोबत येते. तो जो फिरतोय पण त्याच्या मागे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ती जर रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची जर ताकद तुमच्यामध्ये असेल तरच फ्रीलान्सिंग करा, अदरवाईज करू नका. आणि जर तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचंच असेल, जर तुम्ही ठरवलंय की मला फ्रीलान्सिंग करायचं आहे, मला स्किल्स शिकायच्या, तर तुम्ही ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन सगळे सॉफ्टवेअर्स तुम्ही पिक अँड यूट्यूब चॅनलवरती शिकू शकता. फ्रीमध्ये आहेत. एकदा प्लेलिस्ट चेक करा आणि हे जे मी काय आता पॉईंट सांगितलेत ते काळजीपूर्वक एकदा बघा, स्वतः विचार करा की मी खरंच फ्रीलान्सिंग करू शकतो का, तरच फ्रीलान्सिंग करा. हे आत्तापर्यंत कुणी तुम्हाला सांगितलं नसेल की फ्रीलान्सिंगमध्ये एवढे सगळे चॅलेंजेस येतात. सो आय मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला कुठला प्रॉब्लेम होतोय ते कमेंटमध्ये सांगा. कोणी पैसे बुडवलेत ते सांगा. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pkandred.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.